तर देशामध्ये भाजप 400 पार जाणार का याकडे लक्ष आहे। तर पश्चिम महाराष्ट्रातलं मैदान कोण मारणार सर्वांचं लक्ष आहे। कोल्हापूरमध्ये शाहू महाराज की संजय मंडलिक मारणार बाजी। सांगलीमध्ये कोणत्या पाटलांची बाजी मारली जाणार। विशाल पाटील निवडून येणार का जो ट्रेंड सांगतोय विशाल पाटील यांच्या बाजूने कौल दिला तर विशाल पाटील यांच्याकडे लक्ष आहे। पश्चिम महाराष्ट्रातला मैदान कोण मारणार याकडे लक्ष असणार आहे दिवसभर। तर एकंदरीतच पश्चिम महाराष्ट्रातल्या ज्या लढती होत्या त्या अत्यंत हाय व्होल्टेज हा टप्पा होता। त्यामुळे सांगली सातारा सोलापूर माढा या सर्व विभागावर लक्ष ठेवून आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपण जाऊया प्रतापकडे। प्रताप जसं मी आता म्हटलं की पश्चिम महाराष्ट्रातल्या लढती या हाय व्होल्टेज आहेत आणि महाराष्ट्राचं जर सत्ता केंद्र आतापर्यंत पाहिलं आत्ताच्या राजकारणापर्यंत तर ते नेहमीच पश्चिम महाराष्ट्र राहिलेलं आहे। कशा झाल्या इकडच्या चुरशी आणि आज नेमकं मतमोजणीच्या दिवशी काय वातावरण दिसतंय कितपत उत्सुकता तिथे मतदार राजामध्ये दिसून येते। मोठी उत्सुकता लागून राहिलेली आहे। एकेकाळी आपण पाहतो की काँग्रेसचा बालेकिल्ला त्याच्यानंतर आपण पाहतो की राष्ट्रवादीचा आणि आता भाजपची पकड असणारा हा पश्चिम महाराष्ट्र अशा प्रकारचं चित्र आपल्याला दिसून येतं। त्यामुळे इकडच्या लढती ज्या आहेत ते काटाजोड लढती झालेल्या आहेत। विशेषतः आपण कोल्हापूरचा उल्लेख केला तर या ठिकाणी शाहू महाराजांनी कडवी झुंज जी आहे की कडवी लढत जी आहे ती शिंदे गटाचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यासोबत दिलेली आहे। त्या ठिकाणी शाहू महाराजांचं पारडं जड दिसतंय। राजा विरुद्ध प्रजा अशा प्रकारचा एक लढत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे। पण शेवटपर्यंत शाहू महाराजांनी स्वतः मी शाहू महाराज आहे आणि त्याचबरोबर जनतेचं मला काम करायचं अशा प्रकारच्या भूमिकेत ते राहिलेले आहेत। त्यामुळे थोडंसं वरचढ दिसत आहेत। दुसरीकडे आपण पाहतो की 3 पाटलांमध्ये सांगलीमध्ये लढत होते। खरं तर वसंतदादा घराण्याला डावललं अशा प्रकारचा आरोप करत त्या ठिकाणी विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आणि त्या ठिकाणी चांगली कडवी झुंज जी आहे ती काका पाटील यांना दिलेली आहे। त्यामुळे त्या ठिकाणी काय होणार कोणाची सरशी होणार हे पाहणं महत्त्वाचं औत्सुक्याचं असणार आहे। माढामध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे रणजितसिंह मोहिते पाटील निवडणूक जाहीर होण्याच्या आधी आघाडीवर होते पण नंतर मात्र आपण पाहतो की निंबाळकर आघाडीवर होते पण रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मात्र त्या ठिकाणी लीड घेतलेला आहे। सगळी यंत्रणा जमवून आणलेली आहे। त्यामुळे आपण पाहतो की माढ्यामध्ये अतिशय तुल्यबळ अशी लढत आपल्याला पाहायला मिळालेली आहे। सोलापूरमध्ये जर आपण पाहिलं तर सुशीलकुमार शिंदे त्या ठिकाणी कधी काळचे खासदार होते पण नंतर मात्र आपण पाहतो की 2 टर्म भाजपनं त्या ठिकाणची जागा मिळवलेली आहे। त्यामुळे तिसऱ्यांदा त्या ठिकाणी जागा राखण्यात त्यांना यश येणार आहे का पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण आपण पाहतो की प्रणिती शिंदेनं खूप ताकद लावून त्या ठिकाणची लढत दिलेली आहे। त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा हाय व्होल्टेज अशा प्रकारचं एकूण जी निवडणूक होते त्याच्यामध्ये आपण पाहतो की प्रताप या सगळ्या लढतींमध्ये अगदी महत्त्वाची लढत असेल जशी तुम्ही म्हणालात कोल्हापूरची तशीच ती साताऱ्याची सुद्धा असेल का उदयनराजे यांच्यामुळे आणि तिथल्या एकंदरीतच आधीच्या झालेल्या सगळ्याच लढतींचं जर पाहायचं झालं तर साताऱ्याकडे सुद्धा विशेष लक्ष असेल आणि माढ्याकडे सुद्धा। साताऱ्याकडे लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे कारण उदयनराजे त्या ठिकाणी उमेदवार आहेत आणि शशिकांत शिंदे खरं तर उदयनराजेंची सरशी होईल अशा प्रकारची चर्चा निवडणुकीच्या काळात व्यक्त केली जात होती। पण नंतर अंतिम टप्प्याच्या दरम्यान आपण पाहतो की शशिकांत शिंदे या ठिकाणी वरचढ ठरताना दिसत आहेत। कारण आपण पाहतोय की या ठिकाणी काही जे भाजपला मतदान करणारी जी लोक आहेत किंवा यंत्रणा आहेत ती शशिकांत शिंदेच्या बाजूने जाताना दिसले अशा प्रकारचे चित्र साताऱ्यामध्ये दिसलेलं आहे। त्यामुळे आयत्या वेळेला ज्या ठिकाणी शशिकांत शिंदेना उमेदवारी या ठिकाणी दिली जाहीर केली आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय की साताऱ्यामध्ये एक वेगळी रंगत पाहायला मिळाली। उदयनराजेंनी विजयाचा दावा केला असला तरी शशिकांत शिंदे यांनी मात्र या ठिकाणी आपल्यालाच विजय मिळेल अशा प्रकारचा दावा केलाय। सातारा जर उल्लेख केला तर सातारा नेहमी पवारांच्या पाठीशी राहिलेला आहे। त्यामुळे पवारांच्या बद्दल सहानुभूती या सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा पाहायला मिळालेली आहे। त्यामुळे इथली लढत सुद्धा तुल्यबळ असणार आहे। माढ्याचा तुम्ही उल्लेख केलात। माढ्यामध्ये आपण पाहतो की सुरुवातीला भाजप त्या ठिकाणी निंबाळकरांची जागा राखेल अशा प्रकारचं चित्र होतं पण मोहिते पाटील त्या ठिकाणी नाराज झाले। त्यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी घेतली। त्यामुळे त्या ठिकाणी आपण पाहतो की तुल्यबळ लढत झालेली आहे। जानकर जे आहेत ते राष्ट्रवादीच्या मत्तेला धावून आले। त्यामुळे एकूणच आपण पाहतो की या ठिकाणी सुद्धा काटाजोड अशा प्रकारची लढती आहेत। मोहिते पाटील जे आहेत ते आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळते। आता प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर कशा प्रकारचं सिनेरिओ राहील किंवा चित्र राहील हे पाहणं महत्त्वाचं आणि औत्सुक्याचं असणार आहे। सुरुवातीला टपाली मतदान होईल त्याच्यानंतर ज्या फेऱ्यांमध्ये मतमोजणीला सुरुवात होईल आणि सुरुवातीच्या कलमध्ये थोडंसं 10 ते 15 हजाराचं लीड पडलं तर साधारण तोच ट्रेंड राहतो अशा प्रकारचं एकूण
परिस्थिती जी आहे ती यापूर्वी पाहायला मिळालेली आहे। त्यामुळे या सर्व लढतीकडे बारीक असं लक्ष असणार आहे आणि त्याच्यामध्ये नेमकं सरशी कोण करतं ह्या पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा बालेकिल्ला ओळखला जात होता। त्या बालेकिल्ल्यात भाजप कशा प्रकारचा परफॉर्मन्स करतं तुमच्याकडे जे मतदारसंघ आहेत त्यामध्ये 2 राजे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि म्हणूनच संपूर्ण देशाचं लक्ष या 2 राजांच्या लढतीकडे राहिलेलं आहे आणि विशेषतः कोल्हापुरामध्ये मान गादीला द्या मात्र मत मोदीला द्या अशा प्रकारचा प्रचार झाला होता। त्यामुळे कोल्हापूरकर विशेषतः काय करतात ह्याकडे आमचं सगळ्यांचं लक्ष असणार आहे। प्रताप, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। दिवसभर आम्ही पश्चिम महाराष्ट्रातले सर्व निकाल आपल्याकडून जाणून घेत राहणार।